नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असणार. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपल्या सनातन धर्मामध्ये आपण देव पूजा, भक्ती, भावना सगळं काही करतो. पण देवाचं कपाट, देवघर कधी साफ करायचं, कुठल्या वेळेला करायचं हे आपल्याला माहीतच नाही. आपल्याला जेव्हा वाटते आपण तेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळते तेव्हा आपण करतो. प्रत्येकाला पूजा पाती करायला, नियम करायला वेळ मिळत नाही, कारण की आजच्या जगामध्ये लोक खूप बिझी झालेले आहे. त्यांना देवाजवळ दिवा लावायला सुद्धा वेळ मिळत नाही. तर कधी जेव्हा त्यांना वेळ मिळते तेव्हा ते देवपूजा करतात आणि त्यावेळेस घर साफ करतात, देवघर. तर ह्या छोट्या छोट्या ज्या चुका आहे ह्या आपल्याला खूप महागात पडतात आणि देव पण कोपतात. त्याच्यासाठी कधी पूजा करायची आणि देवाचं मंदिर कधी स्वच्छ करायचं, देवांना कधी स्वच्छ करायचं, साफसफाई कधी करायची, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर चला सुरुवात करूया. देवघराची स्वच्छता करताना या चुका करणं टाळा, नाही तर तुमचं नुकसान होईल आणि तुम्ही कर्जबाजारी व्हाल. देवापासून आपल्या पूर्ण परिवारावरती खूप मोठा परिणाम पडतो. तर शास्त्रानुसार घरातील देवघराची साफसफाई करताना काही विशेष नियमाचे पालन करणे खूप गरजेचे आहे असे मानले जाते. कारण अनेकदा मंदिर स्वच्छ करताना झालेल्या छोट्या छोट्या चुकांमुळे देवी देवतांचा कोप होऊन घरातील तुमची आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. घरामधील देवघर म्हणजे फक्त देवपूजेचं स्थान असे नाही, तर घरातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. ज्याप्रमाणे आपण घराची स्वच्छता करतो, अगदी त्याचप्रमाणे देवघरात देखील स्वच्छ ठेवायला हवे. जिथे आपल्या देवतांचा निवास आहे ती जागा नेहमी स्वच्छ असायला हवी. देवघराची स्वच्छता करताना खूप खास काळजी घ्यायला हवी. शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे, देवघराची स्वच्छता करताना काही विशेष नियम पालन करणे खूप गरजेचं आहे. अनेकदा असे होते की मंदिर साफसफाई करताना आपल्याकडून ज्या चुका होतात कांमुळे घरातली सुख शांती राहत नाही आणि धनधान्याची कमतरता भासू लागते. असे होऊ नये म्हणून देवघराची साफसफाई करताना कोणत्या चुका करू नयेत ते बघा. शास्त्रानुसार घरातील मंदिराची साफसफाई कधीही रात्री करू नये, कारण संध्याकाळी आरतीनंतरची वेळ म्हणजे देवतांच्या विश्रामाचा काळ असतो. अशा वेळी साफसफाई केल्यास देवांच्या विश्रांतीमध्ये व्यत्यय येऊ शकते. त्यामुळे रात्री मंदिराची साफसफाई करणे टाळावे. एकादशी तिथीला मंदिराची साफसफाई करू नये. शास्त्राप्रमाणे एकादशीची तिथी आणि गुरुवारही मंदिराची साफसफाई करणे अशुभ मानले जाते. या दिवशी मंदिराची साफसफाई केल्यास घरात दरिद्रता आणि दुर्भाग्य येऊ शकते असे म्हणतात. तसेच रात्रीसुद्धा देवघराची स्वच्छता केली तर माता लक्ष्मी रुष्ट होते असे मानले जाते. देवघरातील भगवंताच्या मूर्ती स्वच्छ करताना नेहमी स्वच्छ कापडाचा वापर करावा. घरगुती साबण किंवा इतर केमिकल्सचा वापर करून देवघरातील देव स्वच्छ करू नयेत. मूर्ती स्वच्छ करताना फक्त स्वच्छ कपडा आणि स्वच्छ पाणी याचाच वापर करायला हवा. शुक्रवार आणि शनिवार देवाची साफसफाई करण्यासाठी शुभ आहे. घरातील देवघराची स्वच्छता करताना शुक्रवार आणि शनिवार हे दिवस अधिक शुभ मानले जातात. असे केल्याने आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते असे म्हणतात. दरम्यान गुरुवार वगळता आठवड्यातील कोणताही दिवस मंदिराची साफसफाई करणे योग्य आहे. फक्त गुरुवारी करायची नाही असे सांगितले जाते. या गोष्टी विसरू नका. जेव्हा देवघराची स्वच्छता कराल तेव्हा देवघरातील देवांच्या मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवू नका. त्यांना स्वच्छ कपड्यात किंवा स्वच्छ भांड्यात ठेवा. नंतर देवघराची साफसफाई ही दररोज पूजा करण्यासाठी करायला हवी. परंतु आठवड्यातून एकदा देवघराची स्वच्छता करायची असेल तर ती स्वच्छता तुम्ही शनिवारी करू शकता. बहुतेक घरामध्ये देवघर हे लाकडी असतं आणि लाकडाचा देव्हारा पण पाण्याने कधीही धुवू नये. असे केल्याने त्याचा पृष्ठभाग ओलाव्याने फुगू शकतो. तेव्हा लाकडाचं देवघर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. चला, व्हिडिओ छान वाटला असेल तर श्री स्वामी समर्थ आणि नक्की तुम्ही असंच करा.